ऐकोनिया तयांच्या वचन पुंडलीकराव लागती चरण म्हणती जैसी स्वामींची अनुज्ञा आणीन आचरणा ती तैसी करोनी आज्ञा शिरसामान्य येणे मी आपणा मानितो धन्य स्वामीस शरण जाऊनी अनन्य निघाले तेथून पुंडलीकराव स्वामी जे बाबांस बंधू वदत ते काय होते अवघे निरर्थ यावत जीवमग्निहोत्रम जुहुयात बाबा या श्रुती संमत वर्तत जन जया धुनी वदत ती बाबांचे सन्मुख नित्य अष्टौ प्रहर होती प्रज्वलित हे बाबांचे व्रत होते चित्तशुद्धीद्वारा प्रमाण अग्निहोत्र कर्मादि साधन ब्रह्मप्राप्त्यर्थ करीत धारण लोकसंग्रह कारण जे श्री वासुदेवानंद सरस्वती तेही यती तैसेच व्रती मग ते बाबांस बंधू म्हणती ही काय उक्ती वैयर्थिक पुढे संपला नाही जो महिना सवे घेऊन 4 मित्रांना योग आला पुंडलीकरावांना निघाया दर्शना साईंचे घेतले सामान फळफळावळ स्मरणपूर्वक घेतला नारळ साई दर्शना निघाले सकळ आनंदे अविकळ मानसे पुढे मनमाडास उतरल्यावर कोपरगावाची गाडी सुटल्यावर अवकाश म्हणून गेले ओढ्यावर तृषाही फार लागली अनशेपोटी नुसते पाणी पिता होईल प्रकृतीस हानी म्हणून एक पुरचुंडी आणि चिवड्याची कोणी फराळा तोंडात घालिता चिवड्याची चिमुट चिवडा लागला अत्यंत तिखट नारळा वाचून चिवडा फुकट जाहली खटपट ही व्यर्थ तेव्हा एक म्हणे त्या सकळा युक्ती एक आठवली मला नारळ फोडून चिवड्यात मिसळा पहा मग ती कळा चिवड्याची नारळ म्हणता नारळ तयार फोडावयास कैचा उशीर मिसळता चिवडा लागला रुचकर प्याले मग त्यावर ते पाणी नारळ म्हणता नारळ आला तो कोणाचा नाही विचारिला क्षुधेने ऐसा कहर केला विसर पाडिला अवघ्यासी असो पुढे गेले ठिकाणी कोपरगावचे गाडीत बसुनी मार्गी पुंडलीकरावा लागुनी आठवला मनी नारळ आली पाहुनी शिर्डी जवळ पुंडलीकरावा लागली तळमळ वासुदेवानंदांचेच श्रीफळ चुकीने चिवड्यात मिसळले।